शिकवणारा म्हातारा माणूस होता. गेले काय ते म्हातारे गेले. बरं झालं. ओ भाऊ आता लोक तर चांगला होता. आता असं कसं झालं रे. कशा शिट्या मारते. आता शिटी मारली तर चालील, फक्त लग्नात शिटी मारू नका. ती साला नवरदेव घाबरून जाईल की मै नवरी पहिले तर बुकिंग नाही. जीवनात मलाही कल्पना नाही असा आवाज निघते. तुकडोजी बाबा बोटानं वाजवायचे. संपल्यावर एखादी खंजेरी घेऊन जा. 290च्या शिशा मारल्यात नाही. हे नशाच उतरत नाही. तुकारामानं अशी नशा केली देवाच्या भजनाची, शेवटपर्यंत उतरली नाही. हे हरिनामाची नशा आहे. भगवान बुद्धानं एवढा बुद्धाचा विचार पाजला की जगाले सुख कसं भेटेल. तुकारामानं जीवनभर तेच केलं. मी 2 खंजऱ्या वाजवल्या. काही दिवसानं 4 चालू केल्या. 4-5 त्याच्या वाजवल्या. मग कधी गोंधळाचं वाद्य ते गोंधळी लोक वाजवत नाही. लहानपणी ते पंजाबी लोक ते भांगडा, भांगड्याची ढोलक वाजते ना, ते पाहिलं नाही. मी तशी वाजून पाहिली. एक दिवस मी थांबा. एक दिवस हेच आलं माझ्या डोक्यात. जुन्या काळी कोयल्यावर चालत उतरा. अजितदादा गेले, उपमुख्यमंत्री. आपलाही धीरे धीरे नंबर आहे म्हणून चांगलं काम करून जा. लाडक्या बहिणींनो, आज माझ्या घरची एक बाई म्हणे, महाराज लाडका भाऊ गेले तर आमचा पगार बंद होईल काय. म्हटलं नाही, पगार बंद नाही होणार. एक भाऊ आहे आणि देवा भाऊ आहे. बाईले दुःख नका हो. दुःख तर उद्या महाराष्ट्राला झालं ना, परंतु ते बाई कष्ट करणारी बाई म्हणे बापा पगार बंद होईल काय महाराज. म्हटलं नाही, गव्हर्नमेंटची स्कीम आहे, ते कोणाच्या घरची नाही, भेटील. सांगायचा मतलब माझ्या भावांनो, हे असं मरण आहे. काळाची उडी
पैदा हुए तो जग हंसे और खुद रोए, पीछे ऐसी करनी करो की सब जग रोए और खुद हसे. म्हणून कोणाचा अपमान करू नका. विधवा बाईले हलकट समजू नका. मला सांगा, विधवा बाई दिसली ना की लेकरू दाखवत नाहीत. अजूनही काही काही हरामी असे बाया माणसं आहे, शरम नाही वाटत त्याला. म्हणून विधवा बाईचा अपमान करू नका. म्हणून एखाद्या बाईनं उभं राहा, मला सत्कार करू द्या तुमच्या. कशा हवं तुम्ही असाल तर उभं करा. त्या नवरा हातानं मारला वाटते, लवकर उभं करा. म्हणून ज्या बाईचा